नमस्कार विद्यार्थ्यांनो, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी याविषयीची माहिती घेतलेली आहे. आता द युनिट ऑफ स्पीड और वेलॉसिटी इज रिटन ॲज मीटर पर सेकंड. स्पीड आणि वेलॉसिटीचं युनिट सेम आहे, सारखं आहे, मीटर पर सेकंड, आणि ते सिम्बॉलमध्ये आपण असं लिहिणार. आता आपण जे उदाहरण पाहिलं ते रणजितच्या घरापासून शाळेपर्यंत जाण्याचं, त्या उदाहरणामध्ये आपण त्याचा स्पीड आणि वेलॉसिटी आपल्या सूत्राच्या मदतीने कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करूया. बघा, लेट अस नाउ यूज द अबव फॉर्म्युले टू फाइंड आउट रणजित's velocity and speed when he goes to school as shown in the figure 7.2. या रणजित त्याच्या घरापासून शाळेपर्यंत गेलेली जी आकृती आपल्याला दिली आहे आणि अंतर दिलेली आहेत, वेळ दिलेला आहे, त्याच्यातून आपण त्याचा काय करायचा आहे, स्पीड आणि वेलॉसिटी आपण कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करूया. बघा, आता द ॲक्च्युअल डिस्टन्स ट्रॅव्हर्स बाय रणजित फ्रॉम होम टू स्कूल. घरापासून शाळेपर्यंत त्याने प्रत्यक्षात किती अंतर कापलंय, तर ए बी अधिक बी सी अधिक सी डी एवढं अंतर कापलंय. ए पासून बी पर्यंतचं अंतर आहे 500 मीटर, बी पासून सी पर्यंतचं आहे 700 मीटर, आणि सी टू डी आहे 300 मीटर, आणि टोटल होत आहे ते 1500 मीटर. आता टोटल टाइम फ्रॉम टू स्कूल, घरापासून शाळेपर्यंत जायला त्याला एकूण वेळ लागलाय किती, ए बी साठी त्याला 8 मिनिटं लागली होती, पुढे बी पासून सी साठी त्याला 11, पुढे सी पासून डी साठी 6, म्हणजे एकूण त्याला मिनिटं लागली होती 25. आणि रणजित डिस्प्लेसमेंट फ्रॉम होम टू स्कूल, घरापासून त्याचं झालेलं डिस्प्लेसमेंट किती आहे सरळ रेषेत अंतर, ए पासून डी चं सरळ रेषेत, दॅट इज 1000 मीटर्स, 1000 मीटर्स आहे. आता या माहितीचा उपयोग करून आपण स्पीड आणि वेलॉसिटी कॅल्क्युलेट करूया. आता देअरफॉर दस रणजित's velocity when going from home to school, त्याची वेलॉसिटी पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. बघा, वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टोटल टाइम. डिस्प्लेसमेंट किती झालेली आहे 100 मीटर्स, आणि टोटल टाइम आहे 25 मिनिट्स. आता हे 1000 मीटर 25 मिनिटामध्ये झालंय, म्हणजे एका मिनिटात म्हणजे 60 सेकंदामध्ये किती होणार 60 मीटर्स, आणि हा भागाकार आपण केला तर तो येतोय 0.66 मीटर पर सेकंड, म्हणजे त्याची वेलॉसिटी किती झाली 0.66 मीटर पर सेकंड एवढी झाली. आणि आता रणजित स्पीड वाईल गोइंग टू स्कूल, त्याचा स्पीड किती आहे बघूया. स्पीडचा काय फॉर्म्युला आहे, डिस्टन्स ट्रॅव्हर्स अपॉन टोटल टाइम. डिस्टन्स किती ट्रॅव्हर्स झालाय तो 1500 मीटर, टाइम तेवढाच आहे 25 मिनिट्स, म्हणजे इथे मात्र हे 60 मीटर 60 सेकंदात असं होईल, म्हणजे त्याचा स्पीड येणार 1 मीटर पर सेकंड. तुमच्या लक्षात आलं असेल, रणजितचा स्पीड आहे 0.60 वेलॉसिटी आहे 0.66 मीटर्स पर सेकंड, आणि त्याचा स्पीड मात्र काय होतोय 1 मीटर पर सेकंड. स्पीड काय आहे त्याच्या वेलॉसिटी पेक्षा जास्त आहे. आता असं का झालेलं आहे लक्षात ठेवा. रणजित डिड नॉट टेक द स्ट्रेट रूट ऑफ मिनिमम डिस्टन्स वाईल गोइंग टू द स्कूल. जेव्हा तो शाळेत गेलाय तो सरळ रेषेतला रस्ता काही त्याने वापरलेला नाही, आणि देअरफॉर त्यामुळे काय झालंय, मॅग्निट्यूड ऑफ हिज वेलॉसिटी, वेलॉसिटीचं जे मॅग्निट्यूड आहे अँड स्पीड केम आउट टू बी डिफरंट. स्पीड आणि वेलॉसिटी काय झालेली आहे, वेगवेगळी आलेली आहे, कारण डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्सच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आल्या ना, तो सरळ रेषेत गेला नाही. जर का तो सरळ रेषेत गेला असता तर ह्या दोन्ही किमती काय झाल्या असत्या, सारख्या आल्या असत्या. had Ranjit actually gone by the straight line route AD, then the magnitude of his velocity and speed would have been the same. जर का तो सरळ रेषेत गेला असता तर त्याचा स्पीड आणि वेलॉसिटी काय झाला असता, सारखा राहिला असता. आता याच्यामध्ये अजून भरपूर माहिती आहे, पण सध्या तुम्ही एवढीच लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आता पुढे बघा बाळांनो, ॲव्हरेज वेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. ॲव्हरेज वेलॉसिटी कशाला म्हणायचं, आणि इंस्टंटेनियस. ॲव्हरेज म्हणजे सरासरी वेग, आणि इन्स्टंटेनियस म्हणजे तात्कालिक. आता कधी कधी काय असतं, या इथे एक उदाहरण दिलेलं आहे, त्याच्या मदतीने आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. द वेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट कॅन चेंज इवन वाईल इट इज मुव्हिंग अलॉंग अ स्ट्रेट लाईन. कधी कधी काय होतं, एका सरळ रेषेत जाणारा एखादी मुव्हिंग बॉडी असेल तरी सुद्धा
त्याची वेलॉसिटी सतत बदलू शकते. सुरुवातीला कमी असू शकते, नंतर जास्त असू शकते, हा फरक पडू शकतो. बघा उदाहरणार्थ, सपोज दॅट अ ट्रक इज कव्हरिंग अ डिस्टन्स ऑफ 40 किलोमीटर फ्रॉम ए टू डी इन अ स्ट्रेट लाईन. हा एक ट्रक आहे, तो ए पासून डी पर्यंत एकूण अंतर त्यानं किती कापलंय? 10, 20 आणि 20 40 मीटर कापलेलं आहे. आणि दॅट इज इट्स डिस्प्लेसमेंट विल बी 40 किलोमीटर. त्याची डिस्प्लेसमेंट किती झालेलं आहे? 40 किलोमीटर झालेलं आहे. इफ इट रिक्वायर्स ऑल टुगेदर 1 hour फॉर दिस, जर त्याला ए पासून डी पर्यंत पोहोचायला 1 तास लागला असेल तर त्याची ॲव्हरेज वेलॉसिटी किती होणार? 40 किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये 40 किलोमीटर एवढं होणार. पण हावेवर लक्षात ठेवा, इफ द ट्रक ट्रॅव्हर्सेस द 10 किलोमीटर डिस्टन्स ए बी इन 10 मिनिट. पहिल्या 10 किलोमीटर अंतर हे तो 10 मिनिटामध्येच त्याने कापलेलं आहे. आणि बी सी म्हणजे बी पासून सी पर्यंत जे 10 किलोमीटर अंतर आहे ते कापायला मात्र त्याला 20 मिनिटं लागलेली आहेत. आणि सी पासून डी पर्यंत जे 20 किलोमीटरचं अंतर आहे ते कापायला मात्र त्याला 30 मिनिट लागलेले आहेत. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, ए पासून बी पर्यंतचा त्याचा वेग वेगळा येईल, वेलॉसिटी वेगळी येईल. बी पासून सी पर्यंतची वेगळी येईल आणि सी पासून डी पर्यंतची वेगळी येईल. आणि ॲव्हरेज म्हणजे सगळी ए पासून डी पर्यंतची काढायला गेलो तर ती वेगळी येईल. आता ॲव्हरेज म्हणजे ए पासून डी पर्यंतची काढलेली ॲव्हरेज आणि त्या ठिकाणी असलेली, म्हणजे या दरम्यान असलेली वेगळी आहे, या दरम्यान असलेली वेगळी आहे, या दरम्यान असलेली वेगळी आहे. तिला काय म्हणायचं आहे? इन्स्टंटेनियस, तात्कालिक, त्या ठिकाणची ती काय आहे? वेलॉसिटी आहे. आता जर वेलॉसिटी फॉर द डिस्टन्स ए बी एक इथं काढून दाखवलंय बघा. जर ए पासून डी पर्यंतची जी वेलॉसिटी आहे ती आपण काढलेलीच आहे, 40 किलोमीटर पर आवर अशी होईल. आता ए पासून बी पर्यंतची आपण काढली, तीच गाडी आहे, फक्त पहिल्या 10 किलोमीटर मधले आपण काढायला घेतली तर काय होईल? 10 किलोमीटर 10 मिनिट्स म्हणजे 60 किलोमीटर 60 मिनिट्स, म्हणजे त्याची वेलॉसिटी किती आली? 60 किलोमीटर पर आवर. आता बघा, ए आणि बी च्या दरम्यान 60 किलोमीटर पर आवर आली आणि ए आणि डी च्या दरम्यान किती आलेली आहे? 40 किलोमीटर पर आवर आलेली आहे. म्हणजे दोन्ही वेळेला वेगवेगळी आली की नाही? आता ही 40 किलोमीटर पर आवर आहे, ती आहे ॲव्हरेज वेलॉसिटी, आणि 60 किलोमीटर पर आवर आहे ना, ती आहे इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. नाउ डिड्यूस द वेलॉसिटी फॉर द डिस्टन्सेस बी सी अँड सी डी. तुम्ही त्याचप्रमाणे बी सी आणि सी डी मध्ये काढली तर ती किंमत तुमची नक्कीच वेगळी येईल. आणि वी सी दॅट द वेलॉसिटी ऑफ द ट्रक इज डिफरंट इन द डिफरंट सेगमेंट्स ऑफ द रोड ए बी सी अँड सी डी. रस्त्यावर ए बीच्या दरम्यान वेगळी वेलॉसिटी आहे, बी सीच्या दरम्यान वेगळी आहे, सी डीच्या दरम्यान वेगळी आहे. आणि हावेवर द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द एंटायर रूट, पूर्ण रस्त्याची त्याची जी वेलॉसिटी आहे ए पासून डी पर्यंतची, ती मात्र किती आहे? 40 किलोमीटर पर आवर. आणि मग इन्स्टंटेनियस कोणाला म्हणायचं? द वेलॉसिटी ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट ऑफ टाइम इज कॉल्ड इन्स्टंटेनियस वेलॉसिटी. एका विशिष्ट वेळी विशिष्ट ठिकाणी असलेल्या त्या गतिमान वस्तूची जी वेलॉसिटी आहे तिला इन्स्टंटेनियस म्हणजे तात्कालिक वेलॉसिटी असं म्हणायचं. द इन्स्टंटेनियस वेलॉसिटी कॅन बी डिफरंट ॲट डिफरंट टाइम्स. वेगवेगळ्या ठिकाणी ते काय येऊ शकते? वेगवेगळी येऊ शकते. अर्थातच येणार. प्रयत्न करा या उदाहरणावरून समजावून घेण्याचा. आता पुढे एक ॲक्सिलरेशन नावाचं युनिट आहे बाळांनो. ॲक्सिलरेटर हा शब्द तुम्ही ऐकलाय का रे? गाडीला ॲक्सिलेटर असतो. सगळ्या प्रकारच्या 2 चाकी गाड्या असतील किंवा 4 चाकी किंवा मोठी वाहनं असतील, त्याच्यामध्ये ॲक्सिलरेटर नावाचा एक महत्वाचा पार्ट आहे. ड्रायव्हरच्या पायाजवळ असतो किंवा टू व्हीलरमध्ये आपल्या हातामध्ये असतो. आता ह्या ॲक्सिलरेटर आणि ह्या ॲक्सिलरेशनचा काय संबंध आहे आपण बघणारच आहोत. पण व्हॉट इज ॲक्सिलरेशन? आता बघा, इन द प्रिव्हियस एक्झाम्पल, हे आपलं जे अगोदरचं एक्झाम्पल आहे ना, द ट्रक कवर्ड द डिस्टन्स ए बी ॲट द वेलॉसिटी ऑफ 60 किलोमीटर पर आवर. ए बी डिस्टन्स त्याने किती 60 किलोमीटर पर आवरने कापलंय. बी सी कितीने कापलंय? 30 किलोमीटर पर आवरने. आणि सी डी मात्र त्याने 40 किलोमीटर पर आवरने कापलंय. आता इट मीन्स दॅट द वेलॉसिटी फॉर द डिस्टन्स सी डी इज ग्रेटर दॅन द वेलॉसिटी
फॉर द डिस्टन्स BC. म्हणजे CDचं डिस्टन्स जे आहे ते BC मधल्या CD हे अंतर कापण्यासाठीची जी वेलॉसिटी आहे आणि BC हे अंतर कापण्यासाठी त्याची जी वेलॉसिटी होते याच्यामध्ये डिफरन्स आहे. BCच्या वेळेला तो कसा आहे 30 किलोमीटर पर आवर आहे आणि CDच्या वेळेला 40 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे दोघांमध्ये डिफरन्स आलाय की नाही. आता काय झालंय, फ्रॉम द नंबर ऑफ सेकंड्स रिक्वायर्ड फॉर दिस चेंज इन वेलॉसिटी टू टेक प्लेस, द चेंज इन वेलॉसिटी पर सेकंड कॅन बी डिड्युस्ड. आता काय आहे, जेव्हा अशा प्रकारे एका विशिष्ट ठिकाणी वेगवेगळी वेलॉसिटी येत असते तेव्हा वेगातला बदल किती सेकंदामध्ये होतो आहे हे प्रति सेकंदात होणारा बदल आपण काढू शकतो. आणि हा जो बदल आहे प्रति सेकंदामध्ये जो आपण काढत असतो दिस इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. म्हणजे थोडक्यात इथं BC अंतर कापायला त्याचा वेग होता 30 किलोमीटर पर आवर आणि CD अंतर कापताना त्याचा वेग होता 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे CDच्या वेळेला तो जास्त वेगवान होता ना, म्हणजे फरक झाला ना वेगामध्ये, काहीतरी फरक झालाय की नाही. हा जो वेग बदलाचा दर आहे ना दॅट इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. त्याला काय म्हणायचं, ॲक्सिलरेशन म्हणायचं. म्हणजे फ्रॉम द नंबर ऑफ सेकंड्स रिक्वायर्ड फॉर दिस चेंज इन वेलॉसिटी टू टेक प्लेस, द चेंज इन वेलॉसिटी पर सेकंड कॅन बी डिड्यूस्ड अँड दिस इज कॉल्ड ॲक्सिलरेशन. व्हॉट इज द कॉज ऑफ ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनचा कॉज काय असणार, कशामुळे ॲक्सिलरेशन येणार. अर्थातच अल्टिमेट एक्झाम्पल आहे उत्तर असणार तुमचं फोर्स अप्लाय केल्यामुळे तुम्ही ॲक्सेलरेशन निर्माण करू शकता. म्हणजे थोडक्यात तुमच्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचा, वेग बदलायचा असेल तुम्हाला, वेग बदलणे आहे त्यापेक्षा वस्तूचा वेग वाढवणे किंवा आहे त्यापेक्षा वेग कमी करणे म्हणजे त्या वस्तूमध्ये ॲक्सेलरेशन येतो. आता जेव्हा वेग वाढतो आहे त्या वेगापेक्षा तेव्हा त्याच्यात पॉझिटिव्ह ॲक्सेलरेशन आहे, जेव्हा कमी होतं तेव्हा निगेटिव्ह ॲक्सेलरेशन असतं. काही वेळेला वेग बदलच होत नाही तेव्हा झिरो ॲक्सेलरेशन. पुढे पुढे तुम्ही गेलात की या ॲक्सेलरेशनचे प्रकार किंवा ते कसं असतं याबद्दलची माहिती मिळेलच. पण आता सध्या लक्षात ठेवा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे वेग बदलाचा जो दर आहे त्याला ॲक्सेलरेशन म्हणायचं. आणि त्याचा फॉर्म्युला दिलाय पहा, चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम टेकन फॉर चेंज. म्हणजे वेग बदलाचा जो दर आहे त्याला काय म्हणायचं, ॲक्सेलरेशन. अर्थातच आपण तुमच्या लक्षात आलं असेल वाहनामध्ये ॲक्सिलेटरच्या मदतीनेच आपण वेग बदलतो की नाही. आणि त्यासाठी जेव्हा तुम्ही ॲक्सेलरेटर वाढवता तेव्हा इंजिनची ताकद जास्त देता गाडीला, म्हणजे फोर्स लावता. आणि जेव्हा तुम्हाला वेग कमी करायचा आहे तेव्हा त्याची ताकद काय करता, ब्रेक लावून कमी करता. म्हणजे तेव्हा पण आपल्याला फोर्सच लावावं लागतं, फक्त ते ब्रेकवर लावावं लागतं. म्हणजे फोर्सच्या मदतीने तुम्ही बॉडीमध्ये ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण, ॲक्सिलरेशनचा मराठी अर्थ होतो त्वरण, निर्माण करू शकता. त्वरण अर्थातच वेगवेगळ्या प्रकारचं असतं, पण सध्या एवढंच लक्षात ठेवा, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे वेग बदलाचा दर म्हणजे ॲक्सेलरेशन असतं. बाळांनो, आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. राहिलेला जो भाग आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूया. धन्यवाद.